दान पावलं देवा दान पावलं, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला। नमस्कार नमस्कार नमस्कार। एबीपी माझाच्या बाप्पा माझा या आमच्या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश ताकवले तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर आज हा वासुदेव आलाय कुठं, तर आज आलाय हा वासुदेव तुम्हासनी घेऊन साकी नाक्याचा महाराजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये। आता तिथं यो वासुदेव तुम्हासनी का बरं घेऊन आला असेल असा पण प्रश्न तुम्हाला पडला असेल, कारण आज ह्यो वासुदेव तुम्हासनी घडवणार आहे साकी नाक्याच्या महाराजाचं घर बसल्या दर्शन। तिथं यो बाप्पा नेमका कुठल्या रूपात विराजमान झालाय हे पण आपल्याला बघायचं आहे। पण त्याआधी ह्यो वासुदेव तुम्हासनी घेऊन जाणारे जरा राज्यातल्या गणेशोत्सव मंडळांमध्ये तिथल्या मंडळांनी नेमके कोणते देखावे साकारलेत, तिथं नेमक्या मूर्त्या बाप्पाच्या कशा विराजमान झाल्यात हे पण आपल्याला बघायचंय। चला जरा महागणेश मंडळ स्पर्धेचा जरा आढावा घेऊन येऊ, चला। पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळाकडून यंदाच्या वर्षी पंजाबमधील अमृतसर येथील दुर्ग्याना मंदिर हुबेहूब साकारण्यात आलेलं आहे। जर आतमध्ये आपण आल्यानंतर बघितलं तर भव्य असं हे मंदिर या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर असा हा संपूर्ण देखावा साकार करण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं समोर बाप्पांची ही सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत। जर आपण वर बघितलं तर खूप सुंदर असा हा झुमर आहे आणि संपूर्ण मंदिरातील हुबेहूब प्रतिकृती किंबहुना आतलं जे वातावरण आहे ते या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। म्हणजे आपल्या बाप्पाची मूर्तीचं देखील वैशिष्ट्य आहे, किती जुनी ही मूर्ती आहे आपल्या आणि मंडळाला किती वर्ष पूर्ण होत आहे? ही 133 वर्षापूर्वीची मूर्ती आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारेंनी ही मूर्ती बनवली आहे। हिचे संस्थापक हे गणपती गोपाळ जाधव आहेत। क्रांतिकारी लोकांचे हे मंडळ आहे की त्यावेळेस आपण ह्याच्यात होतो, परतंत्रात होतो आणि अन्यायाविरुद्ध लढा म्हणजे इंग्रजाविरुद्ध लढा, तर त्याचं हे प्रतीक आहे। मी सध्याला आहे काळाचौकी परिसरामध्ये आणि काळाचौकी परिसरातीलच काळाचौकी महागणपती आपण सध्याला पाहतो आहे। जर ही थीम पाहायची तर श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आपल्याला हा लाडका बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकूणच वृंदावन इथं साकारण्यात आलेला आहे। वृंदावनचा संपूर्ण देखावा आपण सध्याला बघतो आहे। वृंदावनमध्ये कशा प्रकारे सगळ्या विविधता आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रकारचीच थीम घेत ह्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं हा संपूर्ण देखावा साकारण्यात आलेला आहे।
महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विराजमान होणारे बाप्पा म्हणून कोल्हापूरच्या गोल सर्कल मंडळाचे बाप्पा हे महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात की सगळ्यात पहिल्यांदा ते बाप्पा विराजमान होत असतात. आगमन मिरवणूक सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या बाप्पाची होत असते. या बाप्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी जी लालबागच्या राजाची मूर्ती असते ती मूर्ती पुढच्या वर्षी या मंडळामध्ये आणली जाते. तशाच पद्धतीची मूर्ती आणली जाते आणि मूर्तिकार देखील तेच असतात. म्हणजे ही मूर्ती गेल्या वर्षी लालबागच्या राजाची होती ती यावर्षी या गोल सर्कल मंडळानं आणलेली आहे आणि मूर्तिकार देखील सेम आहेत. हा जर आपण बघितलं तर दर्शन मंडप आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची सजावट केलेली आहे आणि ज्या पद्धतीने लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविक येत असतात तशाच पद्धतीची या ठिकाणी रचना देखील केलेली आहे. अमरावती शहरातील बुधवारा भागामध्ये आझाद हिंद गणेश मंडळची स्थापना मागील 97 वर्षापासून होते. यावर्षी त्यांचं 97वं वर्ष आहे आणि दरवर्षी हे काहीतरी आगळं वेगळं देखावा सादर करतात. खूप जुनं मंडळ आहे. आपल्यासोबत मंडळाचे सचिव पण त्यांचे काय खासियत आहे या मंडळाची आणि काय देखावा केला यावर्षी आपण दत्त अवतार तर दत्ताचे जे अवतार झालेले आहेत दत्ताने जे अवतार घेतले आहेत त्या पूर्ण दत्त अवताराचा या ठिकाणी पूर्ण आपण यावर्षी सीन केलेला आहे. घरगुती गणपती जो आहे त्याच्या सणामध्ये हा देखावा साकारला गेलेला आहे कोथवडे गावामध्ये रत्नागिरी तालुक्यातल्या अनिल कोथवडे यांच्या घरी. आणि माझा गणेशोत्सव माझा मताधिकार साधारणपणे ही टॅगलाईन धरून मतदानाचं महत्त्व जे आहे ते यातून सांगण्याचा प्रयत्न होतोय. कारण की मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळाल्यानंतर देखील अनेक जण फिरायला जातात. एन्जॉयमेंटच्या प्रत्येकाच्या व्याख्या ह्या वेगळ्या असतात. काही जण सुट्टी म्हणून बाहेर फिरतात, काही जण घरामध्येच आराम करतात, कुटुंबासोबत मौज मस्ती करतात. पण एकंदरीत हे कसं चुकीचं आहे आणि मतदानाचा हक्क प्रत्येकानं बजावणं का गरजेचं आहे. शिवाय इतिहासात घडलेल्या काही घटना आहेत, अर्थात भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कशा प्रकारचं बलिदान दिलं गेलं, त्यांचं योगदान कसं आहे, ह्या सर्व गोष्टी सांगण्याचा यातून हा प्रयत्न झालेला आहे. माझा गणेशोत्सव माझा मताधिकार. संगीत हा भारतीय समाज जीवनाचा अविभाज्याचा घटक आणि भारतीय संगीतानं गेल्या हजारो वर्षांपासून जगावर गारूड घातलेलं आहे. आणि याच भारतीय संगीताला वेगळ्या पद्धतीनं प्रणाम करण्याचं, मुजरा करण्याचं काम जे आहे अकोल्याच्या मारवाडी प्रेस गणेश मंडळानं केलेलं आहे. गेल्या 88 वर्षापासून प्रत्येक वर्षी अकोल्यात आपल्या देखाव्यासाठी मंडळ प्रसिद्ध असतं आणि या वर्षीचा जो देखावा आहे तो संपूर्ण भारतीय संगीत क्षेत्राला त्यांनी जो आहे तो आपला मानाचा मुजरा केलेला आहे. आपण पाहतो की भारतीय संगीत क्षेत्रात ज्या अनेक संगीतकार आणि गायकांनी आपल्या आवाजानं, आपल्या संगीतानं भारतीय संगीत क्षेत्राला नवे योग दिले, अशा अनेक गायकांचं जे आहे त्यांनी इथे चित्र आणि त्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात मांडलेली आहे. अगदी गीता दत्तपासून आहे. कोकणातल्या गौरी गणपतीच्या सणाला
घरोघरी केले जाणारे आकर्षक देखावे हे या सणाचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मी आता संगमेश्वरात आहे. संगमेश्वरमधला अभिषेक खातू यांनी हा एक देखावा तयार केलेला आहे. केसरीवाड्याचा देखावा आहे आणि मुळात म्हणजे इको फ्रेंडली अर्थात पर्यावरणपूरक असा हा देखावा आहे. साधारणपणे महिनाभर त्यांना हा देखावा तयार करण्यासाठी लागला. हा पुट्टा आहे आणि ज्या आपल्याला मूर्ती दिसत आहेत त्या मातीपासून तयार केलेल्या आहेत. विशेष बाब हीच आहे की त्यांच्या घरच्या लोकांनीच ह्या देखाव्यासाठी मेहनत घेतलेली आहे. गणेश उत्सव काळामध्ये अनेक स्त्रीचे आपण वेगवेगळे रूप पाहत असतो. वेगवेगळ्या मंडळाकडून वेगवेगळे सजावट आणि देखावे निर्माण केले जाते. कारंजा येथील बाल हौशी गणेश मंडळाने एक वेगळा देखावा इथं तयार केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे गणपती जे इथं स्थापना केलेली आहे हे बांबूच्या साहित्यापासून निर्मिती केलेला हा गणपती आहे. दुर्डी असेल, सुपडी असेल, टोपली असेल यासह अन्य जे बांबूपासून बनवलेलं साहित्य असेल याच्यापासून ही भव्य अशी 10 फुटाची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. याकरिता साधारणतः 8 ते 10 दिवस अशी अपार मेहनत लागलेली आहे. बदलापूरच्या घटनेनं अख्खा देश हादरला आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुरुषांच्या मानसिकतेवरती प्रश्न उभे ठाकले. याच आधारावरती पिंपरी चिंचवडच्या कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलनं त्यांच्या गणपती बाप्पासमोर हा देखावा साकारला आहे. हाच देखावा साकारताना त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण होत असताना, पालकांच्या मनामध्ये एक प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण होत असताना आमच्या केंब्रिज इंटरनॅशनल शाळेचे व्यवस्थापन आणि शिक्षकांनी मिळून गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण या पालकांच्या मनातील भीती दूर करण्याचा काय प्रयत्न करू शकतो हा विचार करत असताना आपली प्राचीन सभ्यता, प्राचीन परंपरा म्हणजेच यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता या विचारावर आधारित आपण या स्त्री दाक्षिण्य, स्त्री विचार, स्त्री आदर सन्मान या दृष्टीने मुलांना अवेअर करण्याचा प्रयत्न केला. मी सध्या मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये आहे. फोर्टच्या इच्छापूर्तीचा बाप्पा हा यावर्षी मोठ्या महालात बसलेला आहे. महाल देखील फार सुंदर आणि प्रशस्त असं आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक भाविक बाप्पाचं दर्शन घ्यायला आल्यानंतर ह्या महालाचा फोटो टिपल्याशिवाय प्रत्येकाला राहवत नाही आहे. आपण पाहतोय फोर्टचा इच्छापूर्ती बाप्पाची सुंदर आणि सुबक मनाला मोहून टाकणारी एक मूर्ती ही बसवण्यात आलेली आहे. या मंडळाचं 69वं यंदाचं वर्ष आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.